नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2 ऑगस्ट म्हणजे रविवारी. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. एक अत्यंत शुभ तिथी मानलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी भक्त बाप्पांच्या पूजा करतात, ज्यामुळे जीवनातली दुःख कमी होतं आणि आनंदाच्या समृद्धी मिळतं. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतं. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातली संकट दूर करण्याकरता प्रार्थनाही करतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने प्रथम आपली पुत्र गणेशाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीच्या व्रत केल्या होते. तेव्हापासून हे व्रत बालसुखी, मानसिक शांती, यश आणि अडथळ दूर करण्यासाठी विशेषतः हा फलदायी मानला जातं. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जा दूर होतं आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहतं. तसेच गणपती बाप्पांची कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होतात. संकष्टीच्या हे व्रत सूर्य उदयापासून सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यानंतरच पूर्ण होतं. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. चंद्र पाहिल्यानंतर हे व्रत संपतं व पूर्ण होतं आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळ ही रात्री 9:37 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायची आहे आणि त्यांच्या पूजाही करून, फूल अर्पण वगैरे करून, नैवेद्य अर्पण करून व्रत सोडायचे आहे. गणपतीला गणाधिप म्हणजे सर्व गणाचा अधिपती मानला जातं, ज्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यावर मत करता येत आहे. व्रत केल्याने शारीरिक आणि मानसिक शांती देतं आणि तर घरातल्या सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतं. गणपती बाप्पांना संकटनाशक म्हणतात. कोणतेही प्रकारचे संकट असलेली बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळतं. तसेच गणपतीला बुद्धीच्या देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांचे ज्ञान आणि बुद्धी मिळतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळात टाकायची, हे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण पहा. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही मिळत राहील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला विशेष महत्त्वही दिलं जातं. या वेळातली स्थानाला मनाला शांती आणि प्रसन्न करतं. हे स्थान दिवसभराच्या पूजेसाठी शरीराला आणि मनाला शुद्धी करतं, ज्यामुळे भक्त गणेशांच्या पूजा अधिक मनोभावे करू शकतात. संकट चतुर्थीच्या व्रताच्या सुरुवात करण्याच्या अगोदर हे स्थान जे आहे तर त्या व्रताचा एक प्रमुख भाग आहे. आता आपल्याला हातामध्ये अक्षदा आणि फुलं घेऊन गणपती बाप्पांच्या नामस्मरण हे करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करा आणि आपल्या
आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानही करायची आहे. पण हल्ली धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे आहे. ही स्नान केल्याने आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होणारच आहे. पण आपल्याकडून झालेली कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. तर म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्येच आपल्याला गणपती बाप्पांच्या नामस्मरण करायची आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे. आता आपल्याला आंघोळीच्या पाणीही काढायची. जर शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा. तर कोमट पाणी घेतलं तरीही चालणार आहे. पण पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे लाल चंदन. आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, नसेल तर तुम्ही पिवळी चंदन टाकली तरीही चालणार आहे. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळ ही गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय तसेच काळे तीळ ही आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. आणि जेव्हा पण आपण काळे तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला पंचगव्य सुद्धा आवर्जून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करायला विशेष महत्त्वही दिलं जातं. आता हे पंचगव्य तुम्ही अगदी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी अंगाला चोळला तरीही चालणार आहे. आता हे पंचगव्य म्हणजे काय, तर गाईच्या दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टीची मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गाईशी संबंधित या 5 गोष्टीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पंचगव्य शिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून ते शहरापर्यंत कोणतेही धार्मिक सण, शुभकार्य, पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करायला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीकरणापर्यंत केलं जातं. म्हणूनच तुम्ही अगदी अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकू शकता किंवा अंगाला चोळलं आणि मग अंघोळीच्या केला तरी सुद्धा चालणार आहे. आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल, तर जिथे पूजेच्या साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज छोटी पंचगव्याच्या बाटल्या जे आहेत तर ते भेटून जाणार आहे. तर या सर्व वस्तू जे आहेत तर त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि आपल्याला स्नानही करायची. पण बरेचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा केलेली उपायाच्या कोणतेही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायच्या, मग 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचे आणि यानंतर ना आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे. ही स्नान करत असताना निरंतर आपल्याला ओम गणपतेही नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा गंगेचे, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जल मीन्स विधी करू हा स्थान मंत्र आहे. या 3 मंत्रापैकी कोणतेही 1 मंत्राच्या तुम्हाला जपही करायची आहे. आपल्याला स्नानही करायची आहे. जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ही सर्व वस्तू टाकतो याच्याबरोबर मंत्राचा जप करतो, यामुळे आपल्याला तनाबरोबर आपल्या मनाचीही शुद्धी होत असतं. यांना पवित्र तनाने, पवित्र मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ ही प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकांच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. चला तर मग भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.